श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळे? तर मस्त मजेतच असताल तर सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. जय सियाराम सगळ्यांना. कशा आहेत सगळे मंडळी? मस्त मजेतच असताल. तर मी सकाळ सकाळी लवकर उठले आणि अंघोळ वगैरे करून घेतले. म्हणलं चला आता किचनपाशी जायचं आहे आपल्याला, खिचडी वगैरे बनवायची म्हणून गॅलरी उघडायला गेले किचनची. तर हे असं सूर्यनारायण दिसला होता, पण सूर्यनारायण दिसत नव्हता, पण ऊन दिसत होतं. म्हटलं थोडंसं बाहेर छान वातावरण झालं होतं, व्हिडिओ काढून घ्यावं. आणि मी तुळशीची कटिंग केले होते झाडं आणि खूप सुंदर असे त्याला मुळा फुटले आहेत. हे पण मोगऱ्याच्या याला पण कळ्या आलेत आणि हे गोकर्णाचं वेल बघतच बसावं वाटलं, कारण ते इतकं वर गेलं होतं, विचारू नका. खूप असं वेल पसरला आणि मग त्याच्यातच छोटे छोटे इथं बिया टाकल्या होत्या. ते पण छान असे रोपं आलेले आहेत. मग काय खिचडीसाठी बटाटे उकडून घेतले. आज बटाटे उकडून खिचडी करायची होती. हे असं काहीतरी कुचकरून चाललेलं होतं. हे कुचकरत नाही आहे, बटाटे चुरून घेत होते. चिरून घेतलं तर म्हणलं ते तेच पडतं आणि चुरून घेतलेलं छान लागतं आणि सगळ्या खिचडीला मिक्स छान होतं. म्हणून हे असं चुरून बटाटे घालत होते. पण व्हिडिओच्या नादात वेगळंच काहीतरी झालं. हिरवी मिरची तेलात टाकायची होती, पण ते राहिलं आणि डायरेक्ट बटाटेच टाकून गेले. काय करता हो, सकाळची गडबड असती, धावपळ असती, कारण सकाळी कामाला वेळेवर जायचं होतं. कारण ह्या गेल्या आठवड्यापासून अशी काही शनिवारपासून पिढा लागलेली आहे. आता येणाऱ्या शनिवारी 8 दिवस होतील. त्या पिढाच्या नादात कामाला रोज उशीर होत होतो. 9 वाजत होते, कधी 9:30 वाजायचे, कधी काय विचारू नका. मग जेवढं उशिरा जाईल तेवढं उशिरा सुट्टी व्हायची. मग त्यामुळं म्हणलं आज आपण लवकर उठावं आणि सुरुवात करावं. तर ही खिचडी बनवत आहे. तोपर्यंत आपलं सकाळचं तारक मंत्र नाही लावलं तर, स्वामींचं नामस्मरण नाही तर, ते घरात कसली शांतता. मग सकाळी नामस्मरण चालू केलेलं असतं. हे सकाळी माझी मॉर्निंग अशी होती. अंघोळ करून आली की पहिले तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होय रे मना. सतत देवाचं करते, पण काय पालत्या गड्यावर पाणी. कुठं स्वामी माझं कमी पडतं माहीत नाही. जीव लावणं हे गुन्हा आहे का? म्हणून आता कोणाला जीव लावायचं नाही आणि कोणी जीव लावायला आलं तरी आपण जवळ जायचं नाही. स्वामी तुम्ही सांगताय तसंच आता वागत राहायचं. मग काय सकाळी स्वामीचं नामस्मरण झालं आणि म्हणलं आज सूर्य उगवला होता, आजचं रुटीन दाखवावं. तर सकाळी सूर्याला नमस्कार घातला आणि बघू शकता हे पाणी वगैरे अर्पण केलं आणि सूर्यदेवाला म्हणलं की सूर्यदेवा, गेल्या शनिवारपासून जी पिढा लागली होती ती इडापिडा बाहेरच जाऊ द्या आणि म्हणजे चांगला दिवस जाऊ द्या माझा, मुलांचा, लेकरांचा, नवऱ्याचा, सगळ्यांचा, आणि बाहेरची पिढा बाहेरच जाऊ दे म्हणून तुळशी मातेला नमस्कार केलं आणि सूर्यनारायणला नमस्कार करून 11 वेळा ओम सूर्यनारायणला असं म्हणून उदबत्ती ओवाळून घेतली. मग काय इथं देवाऱ्यात पण देवपूजा वगैरे, धूप वगैरे लावलेलं होतं, दिवा लावला होता, उदबत्ती लावली, पूजा अर्चा सगळी झाली. आज मॉर्निंग खूप छान गेला आणि दिवस पण खूप छान गेला. कशाला उगीच काय, स्वामींना सांगितलंच होतं कारण दिवस जाऊ द्या माझा चांगला म्हणून. मग काय सकाळी मॉर्निंग आपलं मस्त चहा उकळत आहे, तर चला या चहा घ्यायला. आणि चहासोबत काय काय आहे बघा. सकाळ सकाळी खिचडी बटाटे घालून उकडून खिचडी केलेली आहे. त्यानंतर उपवासाची बटाट्याची शेंगदाणा आमटी आहे आणि चहा आहे, दही आहे, दही पण आहे. मला काही दही घेऊशी वाटलं नाही. सर्दीने सगळे बेजार झालो होतो. कारण 2-4 दिवसाखाली पावसात खूप भिजण्यात आलो. एकाला झालं की सगळ्याला झालं. पहिले तर साहेबांना झाली आणि मग पोरांना मला चालूच झालं मग. हे काय कप भरून चहा घेतलेला आहे आणि आपलं चहा आणि खिचडी चालू आहे. त्यांचं दही खिचडी चालू आहे, कुणाचं आमटी खिचडी दही मिक्स चालू आहे. तर निघाले बघा कामाला. तर हे असं सकाळचं रुटीन होतं माझं आणि आत्ता निघाले. तर तुम्ही बघू शकता इतकं ऊन पडलं होतं. खूप छान प्रसन्न वाटत होतं. खूप दिवसातनं सूर्यनारायणाचं दर्शन झालं आणि इथं सूर्यनारायण कुठं तर लपून बसलेला, चोरून त्याचं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही बघू शकता सूर्यनारायण कसा झळकत होता. कसा वाटला व्हिडिओ? श्री स्वामी समर्थ. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.